शिवतीर्थावर या, इंजिनमध्ये बसून मुंबईतील विरोधकांना मशालीनं जाळून टाकू, असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय। काल राज ठाकरे मुंबईमधल्या विविध शाखांना भेटी देत होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं। खूप वर्षांनी शाखेत आलो। दोन शब्द कसले ऐकता। उद्या संध्याकाळी सगळेजण शिवतीर्थावरती या। इंजिन मध्ये बसून या, मुंबईच्या विरोधकांच्या मशालीने जाळून संध्याकाळी आपण 7 वाजता सगळेजण जरूर या। मी वाट बघतो। ठाणे, संभाजीनगर, नागपूर नंतर मुख्यमंत्री फडणवीसांची आज पुण्यात मुलाखत होतीये। अभिनेत्री गिरीजा ओक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतील। पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं संवाद पुणेकरांशी या नावाचा विशेष कार्यक्रम आयोजित केलाय। या कार्यक्रमात ही मुलाखत पार पडेल। या कार्यक्रमातून मुख्यमंत्री थेट नागरिकांशी संवाद साधतील। पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचा रोड शो होणार आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नाशिकमध्ये सभा पार पडेल। ठाकरे बंधू हे मुंबईनंतर ठाण्यामध्ये संयुक्त सभा घेणार आहेत। सोमवारी ठाकरे बंधू ठाण्यात सभा घेतील। त्याआधी ठाकरे बंधूंची ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या भागातून एकनाथ शिंदे आज प्रचार रॅली काढतात। ठाण्यातील विविध भागात एकनाथ शिंदे आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरतील, तर संध्याकाळी भाईंदर पूर्वेमध्ये शिंदेंची सभा होईल। तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत। सायंकाळी 4 वाजता अजित पवार पिंपरी चिंचवडचा जाहीरनामा प्रसिद्ध करतील आणि त्यानंतर त्यांची सभाही पार पडेल। तर दुसरीकडे महायुतीचा मुंबईकरांसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। आज सकाळी 11 वाजता वांद्र्यातल्या MCA मध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध होईल। तर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धारावीत जाहीर सभा पार पडली आहे। धारावीतील पात्र लोकांना हक्काचं घर मिळणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। धारावी बहुरंगी असून इथे कलाकुसर, निर्मिती, आर्थिक इकोसिस्टीम आहे। कुंभारवाड्यात होणारं काम, चामड्यावर होणारं काम, फूड इंडस्ट्री असेल, उत्तम गोष्टी धारावीत तयार होतात, असंही मुख्यमंत्री म्हणाले। येत्या 15 तारखेला मतदान आहे। कमळ आणि धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि उमेदवारांना निवडून द्या असं आवाहनही फडणवीसांनी केलंय। तर 16 तारखेपासून आम्ही धारावीकरांची काळजी घेऊ असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलंय। हा शब्द देऊन या ठिकाणून जातोय, प्रत्येक धारावीकराला घर दिल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही। आणि या निवडणुकीनंतर आन बान और शान के साथ मोदी जी को लाकर यहाँ पर भूमि पूजन करेंगे और एक एक आदमी का जीवन उसमें हम परिवर्तन करेंगे। तर शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंनी काल नाशिकमध्ये सभा घेतली आहे। ठाकरे बंधूंनी ज्या ठिकाणी सभा घेतली होती त्याच ठिकाणी एकनाथ शिंदेंची सभा पार पडली आहे। या सभेदरम्यान एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केलाय। तसंच मुख्यमंत्री फडणवीसांनाही उपमुख्यमंत्री शिंदेंनी टोला लगावलाय। कुंभमेळ्याच्या तयारीवर टीका करणारा कुंभमेळा काल इथं भरला होता, झाला ना, भरला होता। 20 साल बाद एकत्र आलेले काल इथे येऊन गेले। 30 साल बाद आपलं काय होणार याची चिंता त्यांना सतावती आहे। काही लोक चिंता करतायत आमचे काही बिनविरोध निवडून आले म्हणून। अरे बाबा, उबाटा, मनसे, काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली म्हणून बिनविरोध आले। तुम्हाला जाब विचारायचं असेल तर तुमच्या उमेदवारांना विचारला पाहिजे, आम्हाला काय विचारताय। या नाशिकला देखील काही लोकांनी मागे येऊन इकडे नाशिक दत्तक वगैरे घेतलं होतं, पण मी एवढेच सांगतो, ही प्रभू रामचंद्रांची भूमी आहे। या नाशिकची आईसारखी सेवा आम्ही करू, आईसारखी सेवा करून या ठिकाणी या नाशिकची प्रगती करू आणि प्रभू रामचंद्राचं निशान धनुष्यबाण आणि लोक म्हणतात ना,
जो राम का नहीं वो काम का नहीं. ही युती आम्ही एकत्र आलोय विकासासाठी. आम्ही एकत्र आलोय या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी, या नाशिकचा विकास करण्यासाठी. छत्रपती संभाजीनगरच्या कालच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधलाय. सत्तेसाठी दुतोंडी गांडोळासारखी वळवळ करू नका असं म्हणत ठाकरेंनी फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. अजित पवारांवर केलेल्या 70,000 कोटींच्या आरोपांचा यावेळी ठाकरेंनी उल्लेख केलाय. तर फडणवीसांनी हिंदू मुस्लिम वाद न लावता केलेलं एकतरी भाषण दाखवा, 1 लाख देईल असे ठाकरे म्हणाले. फडणवीसांच्या 3,000 रुपयाच्या चॅलेंजला ठाकरेंनी 1 लाखांचं प्रति आव्हान दिलंय. अजित पवार तोंड मोठं करून सांगतायत की ज्या लोकांनी त्यांच्यावरती 70,000 कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप केला होता ते आज माझ्याबरोबर म्हणजे अजित पवारांबरोबर सत्तेमध्ये बसलेले आहेत. ज्या देवेंद्र फडणवीसांनी 70,000 कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप अजित पवारांवरती केला होता, त्यांच्या मांडीला मांडी लावून दोघं जण एकमेक बसू कशी शकतात? देवेंद्र फडणवीस उत्तर द्यायला मस्त आहेत. त्यांची केस चालू आहे. अहो तुम्ही चालू आहात, केस तर चालू आहे माहिती आहे, पण ढीगभर पुरावे, गाडीभर पुरावे तुम्हीच घेऊन गेला होतात ना. मग 2 पैकी 1 गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी केली पाहिजे. केसचा निकाल लागेपर्यंत अजित पवारांना मंत्रिपदावरनं काढलं पाहिजे. आणि जर का पुरावे खोटे असतील तर जाहीर अजित पवारांची त्यांनी माफी मागितली पाहिजे. 2 पैकी 1 काहीतरी करा. दुतोंडी गांडोळासारखं वळवळ करू नका सत्तेसाठी. तसं त्यांनी मला सांगितलं होतं आणि त्या विकासाच्या कामाचा आढावा अंबरसनी घेतलेला आहे. तसंच मी एक आव्हान देवेंद्र फडणवीसांना दिलेलं आहे. आता गेल्या 2-3 वर्षात लोकसभा असो, विधानसभा असो आणि महापालिका असो, नगर परिषद असो, मला एक निवडणूक अशी दाखवा की त्या निवडणुकीमध्ये यांनी केलेली कामं सांगितलेत का नुसतं हिंदू मुसलमान वाद लावलेला आहे. आणि एक भाषण असं दाखवा की हिंदू मुसलमान वाद न लावता त्यांनी केलंय, मी त्यांना 1 लाख रुपये द्यायला तयार आहे. महापालिका निवडणुकांच्या रणधुमाईत नेते मंडळींची अनेक विधानं चर्चेचा विषय ठरतायत. याच दरम्यान एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या खास पॉडकास्टमध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांविषयी असंच एक मोठं विधान केलंय. खरा मित्र तोच असतो जो चुका दाखवून देतो असं सांगत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अजूनही आपली मैत्री कायम असल्याचं सूचक विधान केलंय. कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये उद्धव ठाकरेंनी फडणवीसांसोबतच्या मैत्रीबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यानंतर हे उत्तर दिलंय. त्यावेळी मैत्रीला भूतकाळ कशाला म्हणता असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय आणि खऱ्या मित्रासारखं फडणवीसांच्या चुका दाखवत राहणार असंही त्यांनी स्पष्ट केलंय. अकोल्यात मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजपच्या उमेदवारांसाठी 2 प्रचार सभा घेतल्यात. दोन्ही प्रचार सभांमध्ये मतदारांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. तर विरोधक मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचं वक्तव्य केवळ पराभव दिसतो तेव्हाच करतात असा टोलाही बावनकुळेंनी लगावलाय. उद्धवजी तेच सांगतात, जेव्हा निवडणुकीमध्ये पराभव दिसतो तेव्हा उद्धवजी म्हणतील मुंबई महाराष्ट्रातून तोडणार आहे. कुणाची हिंमत आहे मुंबई तोडायची? कुणाची हिंमत आहे मुंबईला महाराष्ट्रातून तोडायची? खऱ्या अर्थाने कुणाचीच हिंमत नाही आहे. मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य अंग आहे आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राची राहणार आहे. अहिल्यानगरमध्ये उमेदवारांना धमकावलं जात असल्याचा आरोप खासदार निलेश लंकेंनी केलाय. तर दहशत लादून निवडणूक जिंकण्याचं स्वप्न पाहत असाल तर गाठ माझ्याशी आहे असा इशारा देखील निलेश लंकेंनी विरोधकांना दिलाय. अहिल्यानगरमध्ये महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला तेव्हा लंकेंनी विरोधकांना हा इशारा दिलाय. नेत्याचा पिय दारात जाऊन बसला आणि ते पोलिसाचा गन काढून हिंडतोय. दादागिरी दहशत जर माझ्या कुठल्या उमेदवारा उदर केली ना तर पहिला निलेश लंके बाहेर काढायला लावू नका हे तुम्हाला सांगतो. राजकारण सहनशीलतेने करतो, आम्ही लिंतेने करतो, नम्रतेने करतो, पण जर माझ्या उमेदवाराला जर कोणी चुकीच्या पद्धतीने खिंडीत आडून जर दादागिरी दहशत करायचा प्रयत्न केला ना तर ही निलेश लंकेची गाठ आहे हे पण तुम्हाला सांगतो. ऑपरेशन सिंदूर दरम्यान चीननं पाकिस्तानला मदत केली होती. मात्र आज मोदी सरकार चीनला गुंतवणुकीसाठी पायघड्या घालत असल्याची टीका असदुद्दीन ओवैसींनी केली आहे. तर नितीन गडकरींवरही ओवैसींनी निशाणा साधला असून गडकरी नागपूरचं प्रतिनिधित्व करतात, पण नागपुरात मुस्लिम वस्त्यांमध्ये अजूनही सिमेंटचे रस्ते नाहीत. तसंच अजित पवार, एकनाथ शिंदे आणि चंद्रबाबू नायडूंच्या पाठिंब्यानं वक्फ कायदा करण्यात आल्यानं मुस्लिमांच्या जमिनी जाण्याची भीती असल्याचंही ओवैसी म्हणाले. ते नागपूरच्या प्रचार सभेत बोलत होते.
चाइना ने ऑपरेशन सिंदूर में पाकिस्तान को पूरे सैटेलाइट इमेजेस दिए, जमीन और आसमान पर पूरे भारत के एयरक्राफ्ट दिखाया, उसने अपने एयरक्राफ्ट दिए। आज उस चाइना को जो ऑपरेशन सिंदूर में पाकिस्तान की मदद किया, आज नरेंद्र मोदी की सरकार रेड कारपेट वेलकम चाइना को दे रही है कि आइए भारत में इन्वेस्ट करिए। क्या बेशर्मी है ये, क्या बेशर्मी है ये। महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध पक्षांकडून जाहीरनामा सादर करण्यात येतोय, तर अनेकांकडून चर्चेत राहणारी वक्तव्य केली जात आहेत। काल सोलापूरच्या सभेतून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी मोठं विधान केलंय, ज्याचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागलेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानामुळे देशात एक दिवस हिजाब परिधान केलेली मुलगी पंतप्रधान होईल असं भाकीत त्यांनी वर्तवलंय। त्यावर भाजपचे हिंदुत्ववादी नेते नितेश राणे आक्रमक झालेत। त्यांनी तर ओवैसीला थेट पाकिस्तानमध्ये जाण्याचा सल्ला दिलाय। बाबा साहिब अम्बेडकर का जो संविधान है वो ये कह सकता है कि कोई भी भारत का नागरिक वजीर आजम बन सकता है, सदर जमहूरिया बन सकता है, चीफ मिनिस्टर बन सकता है, मेयर बन सकता है। और असदुद्दीन ओवैसी का ख्वाब यह है कि एक दिन आएगा इस देश में इंशाअल्लाह ताला, शायद हम और आप नहीं रहेंगे, मगर देखना एक हिजाब पहनने वाली बेटी इस देश की वजीर आजम बनेगी इंशाअल्लाह ताला। ओवैसीला सांगीन, जास्त संविधानाबद्दल तू थोबाड उघडू नको, नाहीतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इस्लामबद्दल काय विचार आहेत ते आम्हाला जाहीर करायला लागतील, आणि मग तोंड दाखवण्यासाठी पण जागा राहणार नाही। मग पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बाकडे जायला लागेल, नाहीतर तिकीट आम्ही काढून देऊ। आणि म्हणून स्वप्न बघत राहा, देशाचा पंतप्रधान महाराष्ट्र आणि प्रत्येक पदावर हा हिंदू समाजाचाच व्यक्ती बसेल, बाकी कुठलाही जिहादी बसणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।